हाय मायरा, कशी आहे तू? बरी आहे. हा ऐक, ते आम्ही नंतर तुम्हाला सांगू. आता आम्ही एका कार्यक्रमाला चाललो आहे. एक एंगेजमेंट आहे माझ्या मामी बहिणीची, तर ती आहे माटुंग्याला. सो आपण आता तिकडे जातो आहे आणि छान छान रेडी झालेली आहेत. वा वा वा, ब्राईट वाटतं सगळं आज. हां येस, खूप छान खूप छान. चलो. सो आपण एंगेजमेंटमध्ये आलो आहे आणि इथे आता तबला आणि संतूरची एक छोटीशी जगलबंदी होणार आहे. तबल्यावरती माझा मामा आहे आणि संतूरवरती कोण आहे मी नक्कीच तुम्हाला थोड्या वेळात सांगेल कोण आहे. रिशांत कुलकर्णी, रोहन बेंगाटे यांचा भाचा इथे सतारवर्धन करणार आहे. रिशांत कुलकर्णी प्रसिद्ध सतारवादक नीलदेव कुमार आणि जया जोग यांचे शिष्य आहेत. त्यांचं सतारवादन इथे आपल्याला ऐकायला मिळणार आहे आणि त्यांना तबल्याची साथ करणार आहे तबला नावात श्री संतोष शिरगावकर. तर यांची छोटीशी मैफल इथे आपल्याला आता ऐकायला मिळणार आहे. कृपयाने सर्वांनी शांत राहायचं आहे आणि या मैफिलीचा आनंद लुटायचा आहे. तर त्यांना मी विनंती करतो की तुम्ही मैफिलीची सुरुवात करावी. थँक्यू. सो आपण एंगेजमेंटमध्ये आहे आणि आता इथे संतूर आणि तबल्याची थोडीशी जुगलबंदी होणार आहे. तबल्यावरती माझा मामा आहे संतोष मामा आणि संतूरवरती रिशांत कुलकर्णी आहे. तर तो मी आज राग देश आणि मग त्याच्यानंतर राग दुर्गा असा वाजवणार आहे. तर राग देशमध्ये पहिलं द्रुतगत आणि मग झाला आणि राग दुर्गाचा आला मग द्रुतगत आणि झाला.
तर काल एंगेजमेंटमध्ये मी बघितलं पण काही शूट केलं पण तिथे काही कॉन्व्हर्सेशन नाही झालं बिकॉज आहे ना माझा घसा खूप हे होता आणि खूप गर्दी तिथे होती त्यामुळे जास्ती काही तिथे बोलता नाही आलं मला आणि एंगेजमेंट झाल्यानंतर आम्ही रात्री घरी आलो आणि जसं तुम्हाला माहिती आहे की आज संडे आहे आणि चिकनचा बेद आहे आज बाहेर तर खूप वेळा बोललो होतो आपण की चिकन खूप कमेंट आलेल्या चिकनची रेसिपी दाखवा स्मोकी चिकन तर श्वेताच्या हातचं जे स्मोकी चिकन आहे ते आज आपण दाखवणार आहे कसं होतं काय करते ती स्टार्ट टू एंड इयर्स तुम्हाला दाखवणार आहे तर ते आज या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघा आणि आपण म्हटलं होतं की माहेराला काल काहीतरी गडबड झाली ती तर ती काय आहे ती ऍक्च्युली श्वेता जरा स्ट्रेटनिंग करत होती काल आणि तिचा जो स्ट्रेटनर आहे तो काही फणी घेताना तिचा हा आणि मायरा तिकडे उभी होती तर ते मी अशी वळली आणि ते चुकून ते तिला टच झालं ते थोडस इथे पण आहे चुकून झालं पण ते बऱ्यापैकी लागलंय पण नाही खूप सटल झाले ते खूप सटल झाले ते आता बघायला गेलं तर नाही पण माझ्या गोडूला लागून गेलं ग म्हणजे शोनूला माझ्या बावल्या आंघोळ करताय आंघोळ करताय नको मायरा या बार्बी सेट बरोबर खूप खेळते खूप खेळते हा बरोबर खूप खेळते आणि खूप जणांनी विचारलेलं की हा हे कुठून घेतलंय तर हे मी हॅमलेस मधून हॅमलेस मधून घेतलेलं आणि खूप मस्त आहे याच्यामध्ये अजून मोठं पण होतं हे छोट्यावालं आहे मिडल साईज आहे मोठा पण होता पण हे तुला ओके आणि त्याच्यामध्ये भरपूर काय म्हणजे त्यांची बेड आहे किचन आहे त्यांचं आणि हे बघा त्यांचं वॉर्डरोब कपाट आहे शॉवर आणि हे असंच नाहीये हे ओके येस आणि बेड आहे तिथे सोफा मी बाजूला काढून ठेवलाय किचन पण आहे किचन पण आणि अच्छा फ्रीज पण आहे सगळे फ्रीज सगळं बेसिन पण होतो अच्छा बेसिन पण आहे छोटस नळ पण होतो आपल्यासारखं ही का झोपली अशी इथे रस्त्यात ती मॅनेजर आहे अच्छा सॉरी बिचारा घर असून बाहेर झोपलाय येस तर आता जाऊया आपण चिकन घेऊन येऊ आणि मग चिकनचा जो ब्लॉग आहे तो तुम्हाला उद्याच्या मिनिटात बघायला मिळेल काय कसं होतं जर ती बनवते ती तर हा ब्लॉग आपण इथेच एंड करूया एंगेजमेंटचा आणि उद्या भेटूया आपण चिकन रेसिपीच्या ब्लॉगमध्ये टिल देन टेक केअर बाय थोडं जरा कसं जरा सांभाळून घ्या चलो